नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण अगदी साधी सोपी अशी ही अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात होणारी अशी ही उपवासाची एक रेसिपी पाहणार आहोत। तर अगदी कमी तेलकट असा हा पदार्थ तयार होतो। तुम्ही ते पाहू शकता, अगदी मस्त कुरकुरीत असा हा पदार्थ तयार होतो। अगदी तुम्ही घाईच्या वेळेस देखील हा पदार्थ तयार करू शकता। तर तुम्ही इथे आवाज ऐकू शकता, तर अगदी मस्त क्रिस्पी असा हा उपवासाचा मी पदार्थ तयार केलेला आहे। तर तुम्ही याला पोटॅटो ट्रायंगल देखील म्हणू शकता, क्रिस्पी पोटॅटो ट्रायंगल देखील म्हणू शकता। तर अगदी सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण एक छोटी वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो अगदी बारीक असा आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही साबुदाणा थोडासा आधी भाजून देखील घेऊ शकता, पण इथे मी असा कच्चा साबुदाणा घेतलेला आहे। तर या रेसिपीमध्ये आपल्याला कुठेही साबुदाणा वगैरे भिजवायची गरज नाही, अगदी झटपट हा पदार्थ तयार होतो। त्याचबरोबर इथे मी उकडलेले 3 बटाटे घेतलेले आहेत। तर हे आपल्याला अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायचे आहेत। अगदी मस्त असे किसल्यामुळे याच्यामध्ये जे काही तुकडे असतात ते पूर्णपणे बटाट्याचे निघून जातात। अगदी छान असं स्मूथ टेक्स्चर या बटाट्यांना येतं, त्यामुळे किसून घ्या। जर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही स्मॅश देखील करून घेऊ शकता हे बटाटे। तर अगदी छान आपल्याला हे बटाटे थंड करून पूर्णपणे मगच किसून घ्यायचे आहेत। तर खूपच अशी अप्रतिम ही रेसिपी बनते आणि त्याचबरोबर चवीला देखील फारच अप्रतिम लागते। लहान मुलांना देखील ही फार आवडेल, कारण याच्यामध्ये आपण बटाटा वापरलेला आहे आणि उपवासाच्या दिवशी तुम्ही अगदी झटपट भूक लागली तर हा पदार्थ बनवून खाऊ शकता। अगदी पोटभरीचा असा हा पदार्थ तयार होतो। तर बटाटे मी पूर्ण किसून घेतलेले आहेत, त्यामध्ये मी चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला 1 चमचा इथे जिरं टाकायचं आहे। नंतर मी यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि थोडंसं 1 इंचभर आलं मी किसून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे। तर यातले जे पदार्थ तुम्ही उपवासाला खात नसाल तर ते स्किप केले तरीही चालेल, पण आलं आणि हिरवी मिरची किंवा तुम्ही कोथिंबीर टाकल्यामुळे ह्या पदार्थाची चव आणखीनच छान होते। आणि नंतर आपण जे मिक्सरमध्ये साबुदाणा बारीक वाटून घेतला होता त्यातला अर्धा साबुदाणा मी यामध्ये टाकलेला आहे। तर जसा लागेल तसा आपल्याला यामध्ये साबुदाणा ॲड करायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट देखील टाकू शकता आणि त्याचबरोबर वरई असते किंवा ज्याला आपण भगर म्हणतो ते देखील आपण मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। त्याने देखील या पदार्थाला छान अशी चव लागते। तर अगदी झटपट हा पदार्थ तयार होतो। तर हे पहा, अशा पद्धतीने मी यामध्ये आणखीन थोडंसं जे साबुदाण्याचं आपण पीठ तयार केलं होतं ते ॲड करणार आहे। तर जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये साबुदाणा ॲड करायचा आहे। तर आता मी यामध्ये सर्व साबुदाणा टाकलेला आहे आणि याचा एकत्र व्यवस्थित आपल्याला एक पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर हे पहा, हे मी मळून घेत आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये आणखीन साबुदाणा ॲड करू शकता, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे। जर तुम्ही इथे जास्त साबुदाणा ॲड केला तर हा जो पदार्थ आहे तो अगदी मस्त असा कुरकुरीत तयार होतो आणि जर तुम्ही यामध्ये बटाटा जास्त ॲड केला तर अगदी सॉफ्ट असा हा पदार्थ तयार होतो। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे जे पीठ आहे ते एकत्र असं छान मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। जर हाताला हे पीठ चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं हाताला तेल देखील लावून घेऊ शकता किंवा तूप देखील लावू शकता। तर असा छान आपण हा पिठाचा गोळा तयार केलेला आहे। तर इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे आणि त्याला अगोदर थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे आणि आपण जो गोळा तयार केलेला होता तो या पोळपाटावरती ठेवून आपल्याला हा व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे। तर आपण इथे लाटण्याचा देखील वापर करून घेऊ शकता। तर तुम्ही पाहू शकता, बाजू गोल करत त्याला छान असा गोलाकार आपल्याला आकार द्यायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण थालीपीठ थापतो त्याच पद्धतीने पोळपाटाला तेल लावून आपल्याला हे छान असं थापून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे जे गोल आहे ते छान असं थापून घेतलेलं आहे। तर अगदी आपल्याला हा पदार्थ बनवताना कुठलंही जास्त इथे आपण साहित्य वापरलेलं नाहीये। अगदी कमीत कमी साहित्यात हा पदार्थ तयार होतो आणि अगदी हा पोटभरीचा असा नाश्ता तयार होतो। तुमचा उपवास असेल, तुम्हाला काही जास्त असं पोटभरीचं खायचं असेल तर तुम्ही हा पदार्थ फक्त 10 ते 15 मिनिटात तयार करू शकता। तर तुम्ही पाहू शकता इथे मी हे व्यवस्थित असं थापलेलं आहे। तर आता आपण ज्याप्रमाणे पिझ्झा कट करतो त्याप्रमाणे आपल्याला हा जो आपण मिश्रणाचा गोळा थापून घेतलेला होता त्याला आपल्याला छान व्यवस्थित असं मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे।
तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त व्यवस्थित असं हे कट होत आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण ज्याप्रमाणे आपण पिझ्झा कट करतो त्याप्रमाणे हे जे आपण कट करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला असं ओपन करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे छान असं उपवासाचा पदार्थ इथे तयार करत आहोत। तर याच्या जे असे वेगवेगळे तुकडे आहेत ते वेगळे करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हा जो पदार्थ आहे तो तळायचा आहे। तर कढईमध्ये मी इथे मध्यम आचेवरती कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे। तर तेल जास्त चांगलं कडकडीत गरम करून घ्या आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। जर तुम्ही अगदी कोमट तेलात हा पदार्थ टाकलात तर हा पदार्थ तेलकट होऊ शकतो, त्यामुळे तेल अगदी छान गरम करून घ्या। कारण यामध्ये आपण बटाट्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे हा पदार्थ तेल जास्त शोषून घेऊ शकतो आणि तेलकट होऊ शकतो, त्यामुळे गरम तेलात टाकणे फार गरजेचं आहे। आणि एकदा हा पदार्थ टाकल्यानंतर एका बाजूनी छान एक साधारण अर्धा ते 1 मिनिटे आपल्याला छान हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर सारखं आपल्याला याला अलटपलट करायचं नाहीये, एका बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। मग नंतरच आपल्याला हा पदार्थ पलटवून घ्यायचा आहे। तर एका वेळेस 2 ते 3 तुम्ही यामध्ये हे जे ट्रायंगल आहे ते तळून घेऊ शकता। तर मस्त तुम्ही इथे पाहू शकता छान हे तळे जात आहेत, अजिबात हे तुटले वगैरे नाही आहेत, मस्त अखंड असे आपले हे ट्रायंगल्स तयार झालेले आहेत। तर आता आपण हे पलटून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता मस्त सोनेरी रंग असा या ट्रायंगल्सला आलेला आहे। तर आपले हे मस्त क्रिस्पी असे पोटॅटो ट्रायंगल्स तयार झालेले आहेत उपवासाचे। तर तुम्हाला तेच उपवासाचे पदार्थ, उपवासाची साबुदाण्याची खिचडी किंवा उपवासाचे जे आपले नेहमी वडे बनवत असतो साबुदाण्याचे, तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही अगदी वेगळी अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तुमच्या मुलांना देखील ही रेसिपी खूप आवडणार आहे। तर हे पहा अजिबात तेलकट हे जे ट्रायंगल्स आहेत ते झालेले नाही आहेत, अगदी मस्त सोनेरी रंग यांना आलेला आहे। तर हे व्यवस्थित तळून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे देखील ट्रायंगल्स तळून घेणार आहोत। तर पाहिलंत ना, अगदी 10 ते 15 मिनिटात हा आपण उपवासाचा पदार्थ इथे बनवलेला आहे। तर मस्त हा खायला देखील अप्रतिम लागतो। तुम्ही हा कुठल्याही उपवासाच्या चटणीबरोबर देखील खाऊ शकता किंवा असाच देखील हा पदार्थ खूप छान लागतो, तुम्ही नक्की करून पहा। तर याचबरोबर आता आपण मस्त अशा हिरव्या मिरच्या देखील तळून घेणार आहोत। तर हिरव्या मिरच्या मी चिरून त्याला थोडंसं मीठ लावून अशा छान या तळून घेत आहेत। तर हे पहा मस्त आपला हा कुरकुरीत असा उपवासाचा पदार्थ छान तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।